आज दुपारी मुंबईच्या मुलुंडच्या शिवसैनिकांनी मला एका बातमीचा व्हिडिओ पाठवला। ती बातमी पाहत असताना मला ती बातमी काहीशी चुकल्यासारखी वाटली। याचं कारण सांगतो। त्या बातमीमध्ये असं सांगण्यात येत होतं की विरोधी पक्षनेत्याच्या ताफ्यामध्ये घुसून त्या कॉन्वॉयमध्ये शिरून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेधात्मक घोषणा दिल्या, बॅनरबाजी केली आणि काळे झेंडे दाखवले। चुकीचं यासाठी वाटलं कारण महाराष्ट्राच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेते पदच नाही। मग नेमकं काय घडलं, कोण विरोधी पक्षनेता? म्हणून मला ती बातमी काहीशी चुकीची वाटली। मला असं वाटलं एखाद्या मंत्र्याच्या ताफ्यामध्ये वगैरे घुसून, पण भारतीय जनता पक्षाचं सरकार, भारतीय जनता पक्षाचे मंत्री कुणाच्या ताफ्यामध्ये हे घुसणार? म्हणून कुतूहलाने ती बातमी पुढे पाहिली तर बातमी पाहून मला धक्का बसला। म्हणजे इतर राज्याचा एखादा विरोधी पक्षनेता येतोय की काय, त्याच्या ताफ्यामध्ये हे घुसतायत की काय, अशा प्रकारची शंका पुन्हा आली। पण तसंही नाही घडलं, कारण इतर राज्यातनं जरी एखादा विरोधी पक्षनेता आला तरी सुद्धा तो महाराष्ट्र पोलिसांसाठी जबाबदारीचा विषय असतो। म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या इतर, कारण स्वतःच्या एखाद्या विरोधी पक्षनेत्याच्या विरोधात हे अशा घोषणा देणार नाहीत, काळे झेंडे दाखवणार नाहीत। मग कुतूहलाने ती बातमी ज्यावेळेस पुढे पाहिली असं कळलं हा एखाद्या राज्याचा विरोधी पक्षनेता नाही तर या देशाचा विरोधी पक्षनेता होता। राहुल गांधी आज एका भिवंडीतल्या केसच्या संदर्भात, एका मला वाटतं 2014 सालच्या एका मानहानीच्या केसच्या संदर्भात, RSSच्या एका कार्यकर्त्याच्या मानहानीच्या केसच्या संदर्भात भिवंडी कोर्टामध्ये उपस्थित राहण्यासाठी येणार होते। आता विचार करा, विरोधी पक्षनेतेपद, लीडर ऑफ अपोजिशन, LOP म्हणतात त्याला, हे पद तत्सम आहे, पंतप्रधानांच्या तत्सम आहे। देशाचा विरोधी पक्षनेता हा काही राज्याचा, शहराचा, महापालिकेचा, जिल्हा परिषदेचा, मी यांना कुठेही कमी समजत नाही, पण लक्षात घ्या, देशाचा विरोधी पक्षनेता महाराष्ट्रामध्ये येतो, मुंबईमध्ये येतो आणि मुंबईतून भिवंडीकडे जात असताना मला ज्या त्रुटी दिसल्या त्या तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो। मी तुम्हाला सुरुवातीला एक व्हिडिओ दाखवतो। या व्हिडिओमध्ये पहा कशा प्रकारे विरोधी पक्षनेत्याचा कॉन्वॉय जात असताना हे कार्यकर्ते थेट ताफ्यामध्ये घुसतात। पुढे विरोधी पक्षनेत्याचे अधिकार, त्याच्या सिक्युरिटीच्या संदर्भातल्या काही गोष्टी मी तुम्हा सर्वांसमोर ठेवेल, धक्का बसेल तुम्हाला। जरा पहा, हा व्हिडिओ पहा। व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न मनामध्ये येतो की विरोधी पक्षनेत्याला Z+ सिक्युरिटी बहाल केलेली असताना, आता Z+ म्हणजे सिक्युरिटीचे प्रकार किती आहेत बघा, SGP आहे, Z+ आहे, Z आहे, Y+ आहे, Y आहे आणि X आहे। त्यातली SGP ही पंतप्रधान, मला वाटतं पंतप्रधान राष्ट्रपतींना ही SGP नावाची, मला वाटतं राष्ट्रपती नाही, त्यांची स्वतःची सिक्युरिटी असते, पण तरी समजूयात पंतप्रधान आणि तत्सम पदासाठी म्हणजे राष्ट्रपती या पदांसाठी SGP ही सिक्युरिटी आहे। आणि त्यानंतर देशाच्या गृहमंत्र्यांना असेल, देशाच्या विरोधी पक्षनेत्याला असेल, ही Z+ सिक्युरिटी असते। Z+ ही अति उच्च दर्जाची सिक्युरिटी असते। याच्यामध्ये विचार करा, तुम्हाला काही गोष्टी सांगतो। याच्यामध्ये केंद्रीय सशस्त्र दलाचे पोलीस हे असतात, म्हणजे राज्याचे नाही, केंद्रीय सशस्त्र दल, CRPF आपण ज्याला म्हणतो ना, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, ते पोलीस असतात। सशस्त्र कमांडो असतात, एस्कॉर्ट वाहन असतं, याच्यामध्ये त्यांच्या निवासस्थानाला असेल, त्यांच्या प्रवासादरम्यानची सुरक्षा असेल, या सर्वांना सिक्युरिटी दिली जाते Z+। बरं, बाहेरही कुठे गेले तरी सुद्धा त्यांना ती सिक्युरिटी असते, इतर देशांमध्ये गेल्यानंतर सुद्धा। तर देशातल्या देशात बघा आता काय आहे बरं, त्यासोबत इंटेलिजन्स ब्युरो, IB आपण ज्याला म्हणतो, ही IB सुद्धा त्यांच्यासाठी विशिष्ट काम करते। काम असं की त्यांना जर त्यांच्या सुरक्षेला
एखादा धोका असेल, किंवा आयबी हे सुद्धा करते की त्यांच्या एखाद्या दौऱ्यादरम्यान जर ते कुठे जात असतील, तिथे काही घटना घडणार असतील, तर अगोदरच आयबी त्या गोष्टींची माहिती घेते की इथे इथे जात आहेत, इथे काही गोष्टी घडू शकतात का. मग विचार करा, आयबीने आज ज्या वेळेस तुम्ही मगाशी तो व्हिडिओ पाहिलात, आयबीला हे सुद्धा कळालं नसेल की विरोधी पक्षनेत्यांच्या रस्त्यामध्ये अशा प्रकारची भारतीय जनता पक्षांची कार्यकर्त्यांची फौज येणार. तिथे ती फौज म्हणता येणार नाही त्याला, तुम्ही पाहिलात किती कार्यकर्ते होते, जे काही असेल ते. पण हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तिथे येणार आहेत, काळे झेंडे दाखवणार आहेत. मग जर आयबीने ते पाहिलं असेल तर पोलिसांना तशा प्रकारच्या सूचना गेल्या नसतील, आणि तशा प्रकारच्या सूचना गेल्यानंतर सुद्धा पोलिसांनी ह्या कार्यकर्त्यांना अगोदरच अडवलं नसेल. नेमकं काय घडलं विचार करा तुम्ही. म्हणजे आयबी सुद्धा यांच्यासाठी कार्य करण्यासाठी त्यांना तशा प्रकारच्या सूचना आहेत विरोधी पक्षनेत्यासाठी कार्य करण्यासाठी. मग इथे तसं का घडलं नाही, माझा पहिला प्रश्न. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या ह्या कार्यकर्त्यांकडून विरोधी पक्ष नेत्याला, म्हणजे विचार करा, अशा प्रकारची जर वागणूक मिळत असेल एखाद्या राज्यात गेल्यानंतर, अशा प्रकारचे जे कॉन्व्हॉयमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असेल, तर सर्वसामान्यांचं काय. म्हणजे एखाद्याने जर ह्यांच्या विरोधात एखादं पाऊल उचललं तर त्याचा तर पार खेळच खलास. विचार करा, प्रोटोकॉलची ऐशी तैशी करून टाकली. आता ह्यांचा आरोप काय, तर राहुल गांधींनी देशाचं नाव खराब केलं, काय तर पार्लमेंटमध्ये बोलू दिलं नाही, पार्लमेंटमध्ये आरोप केले, म्हणजे त्या नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख केला. म्हणजे विचार करा, ज्या वेळेस राहुल, खरं तर हा प्रश्न ह्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना करायला पाहिजे. असे काळे झेंडे डोनाल्ड ट्रम्प यांना दाखवायला पाहिजे, जे डोनाल्ड ट्रम्प खुल्यामध्ये बोलतात की मी मोदींचं करिअर बर्बाद करू इच्छित नाही. हे कोण म्हणाले? डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्वतः म्हणाले. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचा एखादा महाराष्ट्रामध्ये किंवा दिल्लीमध्ये एखादा मोर्चा निघताना दिसलाय का, किंवा एखादे नारे ठोकताना दिसलेत का, की जगभर त्याच्या बातम्या होत आहेत डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात. भारतात काही रस्त्यावर लोक उतरतायत, लाखो लोक रस्त्यावर आहेत, की असं काय आहे, मी तुमचं करिअर बर्बाद करू इच्छित नाही, एवढं म्हणणे इतपत. जरा पहा ना डोनाल्ड ट्रम्प स्वतः काय म्हणाले होते. Modi is a great man. That he loves Trump. Now, I don't know if the word love, I don't want you to take that any different. I don't want to destroy his political career, okay? डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात कोणीही उतरलं नाही, पण ज्या राहुल गांधींना स्वतः संसदेत कधी बोलूच दिलं नाही या संपूर्ण याच्यामध्ये, ज्यावेळेस एखाद्या पुस्तकाचा उल्लेख करायचे, नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख करायचे, त्यावेळेस काय सांगितलं जायचं ओम बिर्लांकडनं, अध्यक्षांकडनं, की अशा प्रकारे एखाद्या पुस्तकाचा तुम्ही उल्लेख करू शकत नाही वगैरे वगैरे. पण त्याच वेळेस स्वतः नरेंद्र मोदी भर लोकसभेमध्ये एका पुस्तकाचा उल्लेख करत होते. त्यांना मात्र पुस्तकांचे उल्लेख करण्यासाठी मुभा, पण राहुल गांधींना नाही. ही दुटप्पी भूमिका आहे, त्यांना बोलूच दिलं गेलं नाही. तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा. वो किताब का नाम है JF केस फॉरगॉटन क्राइसिस. JF कैनेडी की बात है. JF केस फॉरगॉटन क्राइसिस नाम की किताब है. ये किताब एक प्रसिद्ध फॉरेन पॉलिसी स्कॉलर ने लिखी है और इसमें महत्वपूर्ण घटनाओं का जिक्र है. मेरे हाथ में एक मैगजीन है, उस मैगजीन में आर्टिकल है, उसको मैं कोट कर रहा हूं. प्रकाशित कोई भी किताब, प्रकाशित कोई भी मेल पर, कोई भी चीज पर चर्चा कैसे हो सकती है यहाँ सदन में? ये लिखा हुआ नहीं पढ़ सकते आप. अध्यक्ष जी ने ना बोला है, नहीं बोल सकते. अध्यक्ष जी आपने व्यवस्था दी. ही राहुल गांधी ज्यावेळेस बोलायचा प्रयत्न करायचे, त्यांना नो 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 अशी उत्तर मिळायची. हे बोलू शकत नाही, ते बोलू शकत नाही, ते बोलू शकत नाही, ते बोलू शकत नाही. मग वैतागून राहुल गांधी एकदा म्हणाले की तुम्ही सांगा मला नेमकं काय बोलायचं, मी तेवढंच बोलतो. हाही व्हिडिओ पहा. अब मुझे बोलने दीजिए कि नरवणे जी ने, बोलने का आपका माइक चालू है. इसमें सर प्रधानमंत्री का कैरेक्टर, डिफेंस मिनिस्टर, होम मिनिस्टर, प्राइम मिनिस्टर, इस आर्टिकल में प्राइम मिनिस्टर और राजनाथ सिंह के कैरेक्टर के बारे में जनरल नरवणे ने लिखा है. ये बात प्रधानमंत्री और सर आप एक काम करिए, आप मुझे बता दीजिए क्या कहना है मुझे. विचार करा, देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला जर बोलूच दिलं गेलं नसेल तर मग नरेंद्र मोदींचा अपमान झाला कसा? त्यांना तर बोलूच दिलं गेलं नाही. आणि नरेंद्र मोदींचा अपमान आणि देशाचा अपमान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे नेमकं काय आहे?
की जे स्पष्टपणे म्हणतायत, भर मीडिया समोर म्हणतायत की मला कुणाचं करिअर बर्बाद करायचं नाहीये, किंवा त्या कुठल्या एप्स्टीन नावाच्या फाईल्स आल्या होत्या ज्यामध्ये कुणाकुणाची नावं येत होती, त्या सगळ्या विषयावर भारताच्या संसदेत ब्रशब्दच काढू दिला जात नव्हता. म्हणजे विचार करा, या सगळ्यासाठी देश वेठीस ठेवला जातोय आणि विरोधी पक्ष नेत्यांनी या सर्वावर प्रश्न विचारू नये, ही जर ह्यांची अपेक्षा असेल तर मग काय म्हणावं. आपण मोठमोठ्या गोष्टी करतो, आपण देशाच्या गोष्टी करतो, आपण त्या प्रोटोकॉलची ऐशी तैशी बोलतो. म्हणजे विचार करा, इकडे साधे नगरसेवक जे फिरतात ना, आम्ही जे मुंबईत असेल, ठाण्यात असेल, इतर महापालिका, त्या नगरसेवकांच्या आसपास मी 3-3, 4-4 पोलीस कॉन्स्टेबल पाहिलेत, तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशातनं पाहिलेत. ज्यावेळेस एखाद्या मंत्र्याची गाडी जाते ना महाराष्ट्रातल्या, बरं कॅबिनेट पण नसतं, राज्यमंत्री पद असतं, तरी सुद्धा संपूर्ण रस्ता ब्लॉक केला जातो, संपूर्ण ट्रॅफिक जॅम केली जाते. तुम्ही आम्ही ट्रॅफिक मध्ये ताटकळत असतो आणि ह्यांच्या गाड्या अगदी आरामात पळत असतात. तुम्ही गाडी तुमची त्याच्यात घालायची टाप काय तुम्हाला. मी स्वतः एकदा माझ्या व्हिडिओत सांगितलं होतं, चुकून मी कुठल्या तरी मंत्र्याच्या कॉन्वॉयच्या जवळ पोहोचलो, मला माहित नव्हतं मंत्र्यांचा कॉन्वॉय, त्यांचा कॉन्वॉय पटकन आला आणि माझी गाडी त्यांच्या गाड्यांनी अक्षरशः मला बाजूला दाबलं. अपघाताची परिस्थिती तयार झाली होती. म्हणजे सर्वसामान्यांची, तुम्ही आणि मी काय, आपण सर्वसामान्य मेलो तरी कोणाला काय फरक पडतो. मग विचार करा, देशाचा विरोधी पक्ष नेता तिथून जातोय, त्याच्या गाडीच्या एवढ्या जवळ जाऊन हे अशा प्रकारच्या घोषणा देणं. बघा, निषेध नोंदवणं, काळे झेंडे दाखवणं हा प्रत्येकाचा एक नैतिक किंवा फंडामेंटल राईट म्हणू शकता. भारतीय संविधानाने तुम्हाला तुमचा अधिकार दिलाय, पण तो कुठपर्यंत जावं. आज विचार करा, नरेंद्र मोदींच्या जवळ एवढं जायची तुम्हाला मुभा आहे का, एवढ्या त्यांच्या कॉन्वॉयच्या जवळ. म्हणजे तुम्हाला जर अशा प्रकारे तुमच्या मनामध्ये जर काही गोष्टी असतील तर तुम्हाला 3 दिवस अगोदर अटक होईल. इतकं आपलं आयबी काम करतं, तुम्हाला 3 दिवस अगोदर अटक होईल आणि ज्यावेळेस त्यांचा हा सगळा रॅली वगैरे संपेल त्यानंतर तुमची सुटका होईल. म्हणजे विचार करा, एकाच्या बाबतीत एक नाही, एकाच्या बाबतीत एक नाही. आणि मगाशी मी म्हणालो काय ह्या मोठमोठ्या गोष्टींची उदाहरण देतो. साधं कालचं एक उदाहरण घ्या. काल जुन्नरमध्ये शिवनेरी किल्ल्यावर ज्या वेळेस सुनेत्रा पवारांचं नाव तिथल्या आमदाराने घेतलं की त्यांना बोलवण्यासाठी उभं केलं, भारतीय जनता पक्षाच्या एक नेत्या उठल्या आणि त्यांनी थेट माईक घेतला. म्हणजे सुनेत्रा पवार तिथे उभ्या आहेत, आता उपमुख्यमंत्री बोलतायत, त्यांचं नाव पुकारलंय, त्या उभ्या आहेत, त्यांचं नाव पुकारल्यानंतर आपण कसं बोलावं, माईक खेचून स्पष्टपणे त्या कशा बोलतायत जरा एकदा तुम्ही पहा. मी या ठिकाणी विनंती करतो आदरणीय सुरेंद्रताई पवार यांना की आपण आपल्या शिवजयंतीच्या भावना आणि आपल्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या. मला फक्त एक घोषणा द्यायची आहे, मी कधी माईक घेत नाही, कारण आपल्याला सवय आहे की ज्या ठिकाणी बोलायची संधी आहे या सगळ्या गोष्टी मंत्रालयात साहेबांच्या कॅबिन मध्ये बसून सगळ्या असणाऱ्या मंत्रिमंडळांसमोर आपण मांडू शकतो. या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की जब तक सूरज चांद रहेगा इस सरकार का नाम हमेशा आबाद रहेगा और आबाद रहते हुए असं काम होणार की हा व्हिडिओ पाहत असताना मला का कुणास ठाऊक अजितदादांची आठवण झाली. जर त्या ठिकाणी अजितदादा उभे असते उपमुख्यमंत्री म्हणून, त्यांनी हा प्रकार खपवून घेतला असता का, आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची ही हिंमत झाली असती का. बरं, हे सगळं घडत असताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्टेजवर बसले होते. आपल्या नेत्याला, स्थानिक नेत्याला त्यांनी जराही खडसावलं नाही. विचार करा, एकनाथ शिंदे तिथे उपस्थित होते, त्यांनीही जरा खडसावलं नाही. ही आहे भारतीय जनता पक्षाची आपल्याच नेत्यांचा अपमान करण्याची, आपल्याच अलायन्स पक्षांचा अपमान करण्याची पद्धत. तुमचं आमचं तिथे काय. देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला ही अशा प्रकारची वागणूक आहे, स्वतःच्या उपमुख्यमंत्र्यांना ही अशा प्रकारची वागणूक आहे, तर तुम्हा आम्हा सर्वसामान्यांचं काय. या प्रोटोकॉलमध्ये तुम्ही आम्ही कुठे बसतो का. चुकून माकून तुम्ही जर कदाचित आपली गाडी घेऊन, आपलं वाहन घेऊन जर त्याच्यात घुसला तर तुम्हाला अक्षरशः बाजूला उडवून दिलं जाईल, इतपत मी सांगतो. असो, आपल्याला ह्या सगळ्याचं काय पडतंय. आपण तरी यांनाच निवडून आणतो, आपण यांनाच डोक्यावर बसवतो, यांनाच मुकुट घालतो, त्यामुळे आपल्यालाही ती सवय झाली आहे म्हणा. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी.